चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फ्रेंडशिप 11 कृपया घाई करायची आहे, आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. चला घाई करायची आहे, खूपच वेळ कमी आपल्याकडे. सूर्यास्त झालेला आहे, अंधार झालेला आहे. चला सामना सुरू करायचा आहे. मयूर 11 आणि फ्रेंडशिप 11. मयूर 11 बॅटिंग करायला यायचं आहे. 2 ओपनर पाठवायचे आहेत लवकर. एक चांगला सामना पाहायला भेटतो आपल्याला समोर. चला सामना सुरू करायचा आहे. आणि थोडं हंबल झालेले क्षेत्ररक्षक आणि 3 धावा, 2 धावा डाऊन आणि प्लस डिक्लेअर. 3 धावा आलेले आहेत. क्षेत्ररक्षक कुठेतरी हंबल झाले आणि 2 धावा आणि एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव देण्यात आली. 3 धावा झालेल्या. फ्रेंडशिप 11 काही चूक केली आहे, ही चूक केवढी महागात पडेल आता पुढचा निर्णय सांगू शकेल. क्या बात आहे. सेल्फ डिफेन्स अँड सिंगल डिक्लेअर स्वरूपात. खेळपट्टी क्रमांक 3 वर सुद्धा मीम बॉईज अँड ओमसा 11 यांचा सामना रंगत आहे. चांगलाच तो सामना रंगला आहे. एक आनंदाचा +1, 2 धावा. सहा धावा, एक चेंडू, 2 चेंडू 6 धावा. चला चेंडू लवकर जायचा आहे, वेळ खूप कमी आपल्याकडे. 2 चेंडू 6 धावा. दोन चेंडू 6 धावा. सामना चालू करायचा आहे. आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव वर्जित केली आणि 7 धावा. तिथे काहीसा कोण जिंकलाय, तिथे फायनलमध्ये कोण गेलाय? मीम बॉईज फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. पहिली टीम आहे जी फायनलमध्ये प्रवेश केलेला मीम बॉईज. सर्वांनी टाळ्या वाजवा मीम बॉईजसाठी. खूपच उत्कृष्ट खेळ करून त्यांनी एवढ्या संघामधनं फायनलमध्ये प्रवेश करणं काही सोपं काम नसतं. क्या बात आहे. चौकासाठी जात होते पण 1 धाव भेटली आहे. 9 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल. क्या बात आहे. डिफेन्स करावा लागला, थोडं मारायच्या चक्करमध्ये होते पण लागला नाही चेंडू आणि 1 धाव भेटले. 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 10 फलकाला लावल्या आहेत. मला वाटतं लगातार तिसरा सामना खेळतात. तिन्ही सामन्यात मयूर प्रथम फलंदाजी केली आणि 2 सामन्यात तर 20च्या वरती धावा लागल्या होत्या. या सामन्यात सुद्धा सुरुवात तर तशीच आहे. आता बघूया किती धावा फलकापर्यंत पोहोचू शकतात. काय वाटते? डिक्लेअर सिंगल धाव 11 धावा. 1 चेंडू 11 धावा. क्या बात आहे. चांगले फटके खेळतात अरू आणि चांगला फटका होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं, त्यामुळे 1 धावावर सन्मान करावा लागेल. हो सुपर डिफेन्स पण खूप लेट झाला क्षेत्ररक्षणाला बॉल हाताळताना. तोपर्यंत 1 धाव घेऊन झाले होते. 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक. बघूया 3 चेंडूत कसा समाचार घेतात गोलंदाजाचा. आणि हा टोळा चेंडू आणि पण पायामुळे चेंडू आडला. 4 चेंडू 4 धावा आल्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि फलंदाज बाद. 14 धावा झाल्या. 5 चेंडू 14 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया किती धावापर्यंत मजल मारता येईल.
त्यामध्ये सिंगल काढला गेला आणि 15 धावा 10 फलकावर. 16 धावाचं आव्हान असेल. 15 धावा अर्जित केला. 16 धावाचं आव्हान फ्रेंडशिप विले संघातर्फे. कुठेतरी चांगली गोलंदाज आली दुसऱ्या षटकात, त्यामुळे कमी धावा रोखता आलं. फ्रेंडशिप 11 आपले 2 फलंदाज लवकरात लवकर खेळपट्टीमध्ये धाडायचे आहेत. मयूर 11 आता मयूरची पूर्ण कमांड स्वप्नीलच्या हातात असेल. पहिले षटक कसं हाताळलं त्यावर त्यांचा पूर्ण डिफेन्स असेल. चला सामना सुरू करायचा. स्वप्नील पहिली ओव्हर घेऊन चला पहिला चेंडू काय घेऊन येईल. क्या बात आहे. चांगला फटका, चांगलं क्षेत्रक्षम म्हणावं लागेल. नट आउट. चांगला निर्णय अंपायरचा. चांगले अंपायर करतात, खूपच अनुभवी अंपायर आहेत ते. पहिला चेंडू निर्धाव. चांगला चेंडू तोडला होता. चांगलं क्षेत्र. ओ नट आउट. चेंडू स्टंपला लागलाच नाही, त्यामुळे नट आउटचा निर्णय असेल अंपायरचा. 2 चेंडू 1 धाव. बघूया स्वप्नील 4 चेंडूमध्ये काय करू शकतात संघासाठी. फलंदाज सुद्धा तेवढंच काय करू शकतात आपल्या फलंदाजासाठी. ओ सुरू गोलंदाजी आणि फलंदाज तंबूमध्ये. मयूर 11 आज इथपर्यंत पोहोचला, तर मला वाटते आरूची फलंदाजी आणि स्वप्नीलची गोलंदाजी क्या बात आहे. मला वाटतं ना की एक गोलंदाज असावा आणि एक फलंदाज असावा. 2 षटकाच्या खेळामध्ये हेच पाहिजे असतं. एक चांगला फलंदाज असला पाहिजे, एक चांगला गोलंदाज असला पाहिजे आपल्याकडे. चला बघूया. आणि फलंदाज बाद झालेला आहे. किती झालं. 4 बॉल 2 धावा आणि 2 विकेट. चांगली गोलंदाजी. म्हटलं होतं की चांगली गोलंदाजी करतात. हीच ओव्हर असेल जो ब्रेक थ्रू म्हणून देईल समोरच्या संघासाठी. स्वप्नील 4 चेंडू 2 धावा 2 विकेट. बघूया 2 चेंडूमध्ये अजून किती विकेट घेतात की फलंदाज 2 चौकार ठोकतात. आणि फलंदाज बाद. 5 चेंडू 2 धावा 2 विकेट. तिसऱ्या विकेटचं पतन. पाच चेंडू 2 धावा आणि 3 विकेट. आता मला वाटते 2 धावा झाला म्हणजे 14 धावाचं आव्हान असेल. डावे विकेट आणि 4थं विकेट गेलेलं आहे. स्वप्नीसाठी खरंच टाळा झाला पाहिजे. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आता सुद्धा 4 विकेट घेतलेत या मॅचमध्ये. आता बघा दुसरं षटक घेऊन येते आरो. फ्रेंडशिप 11ला या ओव्हरीमध्ये जिंकण्यासाठी मला वाटतं 14 धावा पाहिजे असतील. 3 चौकार ढोकावे लागतील. तर 2 धावा झालेल्या आहेत. 14 धावा पाहिजे असतील. 16 विन आहेत तुम्हाला. ज्या सामना जिंकायचा असेल त्या ओव्हरीमध्ये एक चांगला हाणामारीचं षटक खेचून आणावं लागेल. 14 धावा. 6 चेंडू 14. आणि षटकार आणि आत्महत्या. 6 धावा भेटतात या फॉर्मॅटमध्ये, पण ते खिसे टाळावे लागतात. 10 फलकावर येत नाही.
चला 5 चेंडू 14 धावा. कोण फलंदाज चौकार ठोकणार आणि 4 चेंडू 14 धावा. आता सलग 4 चौकार लगाव्यात लागतील तरच हा सामना फ्रेंडशिप इलेव्हनला जिंकता येईल. मला वाटतं वन साईड थोडी मॅच चालली आहे. वन साईड हिरो असं चाललंय काहीतरी. क्या बात आहे. फलंदाज फक्त उभा आहे, बाकी सर्व गोलंदाज काम करतोय. झाला 1 बॉल 14. 1 बॉल 14 पाहिजे. समोरच्या बिल्डिंगला मारायला लागेल तर 1 चेंडू 14 धावा भेटू शकतात. जर बिल्डिंगला टच झाला तर. आणि संपलेला गेम. मॅडन ओव्हर. मला वाटतं आजची पहिली मॅडन ओव्हर असेल. एकही धावा आली नाही या ओव्हरमध्ये. दुसरी आहे. क्या बात. दुसरी. पहिली कोण टाकली होती.